सध्या आपण आहोत अलंकापुरीमध्ये आणि अलंकापुरीमध्ये या भक्तिमय वातावरणामध्ये प्रत्येक जण आपल्या वाट्याला जी सेवा येईल ती सेवा देण्याचा प्रयत्न करतायत। अशीच एक छोटीशी सेवा देण्याचा प्रयत्न राजस्थानी महिला मंडळ सेलू यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली। आपण पाहिलं असेल सकाळी आय थिंक किती वाजल्यापासून सकाळी चहा सुरुवात केली आपण? डॉट 5:30 वाजता हा सोहळा चहा पाणी वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आणि आतापर्यंत चालूच होता। आम्हाला खूप आनंद झाला ही सेवा करून। असं वाटतंय वरचेवर आम्ही ही सेवा करावी रोजच्या आज। अगदी बरोबर, म्हणजे यांनी रोज पहिल्या दिवशीपासून राजस्थानी महिला मंडळ सेलू यांच्या वतीनं चहाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। काही ताई काय म्हणाल तुम्ही? हे सगळं भक्तिमय वातावरण खूप 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 सुंदर मॅनेजमेंट आहेत। असं वाटतं इथं सोडून घरी जाऊ नये। अगदी बरोबर, म्हणजे आपण पाहत असाल सगळ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हसू आहे। म्हणजे असा कार्यक्रम आय थिंक या अगोदर आपण कधी बघितला का सेलू शहरात? नाही, अद्भुत नजारा आहे हे। भूतन भविष्य होणार कधी। अगदी बरोबर, म्हणजे याच्या अगोदर तर झाला नाही, भविष्यात आपण सांगू शकत नाहीत। या पद्धतीचा सोहळा आपल्याला या सेलू शहरामध्ये पाहायला भेटतो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती जे स्माइल आहे, हास्य आहे। आणि स्वतः तुम्ही चहा जो बनवताय तर तुम्ही स्वतः बनवून नाही इथे चहा बनवणारे सुद्धा आहे, त्यांची पण सेवा चालू आहे। राजस्थानी महिला मंडळाकडनं वाटप सुरू आहे। बस वाटप बनवण्यासाठी, कारण की पण आजचा चहाचा खर्च जो आहे तो राजस्थानी महिला मंडळाकडे तुम्ही करत याच्यामुळे नाही की तुम्हाला इकडे प्रत्येक कार्यक्रम सुद्धा अटेंड करायचा, अदरवाईज तुम्ही सुद्धा चहा बनवला असता। बघा आजच्या चहाचं सहकार्य राजस्थानी महिला मंडळ तर्फे आहे आणि रोज म्हणजे वेगवेगळे आहेत सगळ्यांना। आजचं योगदान राजस्थानी महिला मंडळ। अगदी बरोबर, म्हणजे त्यांनी टीम बनवली आणि टीम नुसार या ठिकाणी तर आजची सेवा तुमच्याकडे आहे। अगदी बरोबर, आपण सुद्धा जर हा घरी बघून व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला सुद्धा विनंती आहे की या सोहळ्यामध्ये आपण सुद्धा सहकुटुंब सहपरिवार सहभागी व्हावं आणि हाच कार्यक्रम भव्य दिव्य करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा एवढं सांगतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी।